नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बातमी येते औरंगाबाद या ठिकाणाहून. औरंगाबादमध्ये पोलीस भरतीच्या उमेदवारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आगामी पोलीस भरतीमध्ये एनसीसी कॅडेटला 7 गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. दरम्यान एनसीसी कॅडेटला दिलेल्या सवलतीमुळे मेहनत करून भरती करणाऱ्या उमेदवारांचं नुकसान आहे आणि त्यामुळे या उमेदवारांनी औरंगाबादमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांनी एनसीसीच्या जीआरला विरोध करत हे आंदोलन पुकारलंय. जर सरकारनं जीआर मागे घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा या उमेदवारांनी दिलेला आहे. आणि थेटपणे हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत औरंगाबाद या ठिकाणी. आपल्या औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यापर्यंत ही संपूर्ण परिस्थिती पोहोचवणार आहेत. सिद्धार्थ, अनेकांनी त्या ठिकाणी जे आहे परीक्षेसंदर्भामध्ये आपलं म्हणणं मागण्यांसाठी त्या ठिकाणी थेटपणे जो आहे तो विरोध केलेला आहे आणि जीआर जो आहे त्याला विरोध का, कशासाठी, काय फरक पडणार आहे या सर्व गोष्टींचा भरतीवर तिथल्या कॅन्डिडेट्सचं नेमकं काय म्हणणं आहे? सिद्धार्थ. निश्चितपणे थोडासा कुठेतरी अन्यायकारक जीआर यासाठी वाटतो की ग्रामीण भागातले मुलं फार मेहनत करतात आणि ते जर क्वालिफाय झाले आणि दुसरा एनसीसीचा कॅन्डिडेट त्यांच्या सोबत आला तर निश्चितपणे मेहनतीने वर आलेला जो एनसीसीचा कॅन्डिडेट नाही त्यांची भरती होणार नाही. मात्र एनसीसीच्या कॅन्डिडेटले त्या ठिकाणी भरतील, कारण त्याला 7 गुणांचं बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यालाच विरोध करण्यासाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात युवक औरंगाबाद येथील ग्राउंडवर जमलेले आहेत आणि संताप आहे, मुलांच्या मनामध्ये राग आहे. कारण साहजिक आहे की गेल्या अनेक वर्षांपासून ही मुलं मेहनत करतात. मात्र एनसीसीच्या कॅन्डिडेट 7 मार्कचा बोनस मिळाल्यामुळे तो कुठेतरी यांच्या पुढे निघून जाईल. बरं, एनसीसी कॅन्डिडेटच्या भरतीला सुद्धा त्यांचा विरोध नाही. त्यांचं म्हणणं आहे की एनसीसी कॅन्डिडेटला वेगळा कोटा द्या आणि त्यातून भरती करा. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सचिन तायडे. काय म्हणणं आहे, नेमकं काय राग आहे पोरं? महत्वाचा राग हा आहे की पहिली महत्वाची गोष्ट सर ही आहे की मागच्या 4 वर्षापासून भरती झालेली नव्हती. ही सगळी जी पोरं आहेत ही तासन तास वाट पाहत असतात की कोणत्या दिवशी जाहिरात येईल आणि आम्ही कधी तयारीला लागू. आणि म्हणून ही सगळी ग्रामीण भागातली पोरं, तुम्ही अगदी बरोबर बोललात, यांचे चेहरे जर बघितले तर या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे, आक्रोश आहे. तो यासाठी की इकडून तिकडून गव्हर्नमेंटने जाहीर केलं की 20,000 आम्ही जागा काढू, त्याच्यामधून पुन्हा पलटी मारली आणि 12,000वर आलं, आता 7,000. पण त्यालाही पोरं तयार झाली. मात्र आता नवीन असा एक जीआर काढण्यात आला ज्याच्यात सांगण्यात आलं की एनसीसी केलेल्या मुलांना 7 गुण वाढून मिळणार. यातले कितीतरी पोरं असे आहेत की ज्यांच्या गावामध्ये 200 किलोमीटर आजूबाजूला एनसीसी कुठल्या शाळेला नाहीये, कुठल्या कॉलेजला नाहीये. या मुलांचं तेच म्हणणं आहे की हा आमच्यावर थेट अन्याय आहे. कारण जर एखादा मुलगा 140ला कट ऑफ होऊन पास होणार असेल, मात्र दुसरा मुलगा ज्याच्याकडे केवळ एनसीसीचं सर्टिफिकेट आहे, तर 7 गुण त्याला मिळून तो पुढे जाणार आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांच्यावर तो अन्याय होणार आहे. दिवस रात्र मेहनत करणारी पोरं आहेत, पहाटे उठतात, अगदी यांच्याकडे कुठली साधनं नसतात, आहे त्या कपड्यांवर ही पळत सुटतात रस्त्यावर, हायवेवर, सगळीकडे तुम्हाला ते चित्र दिसेल. आणि या मुलांवर होणारा हा अन्याय जो आहे हा नक्कीच दूर झाला पाहिजे. हा जो एनसीसीच्या संदर्भातला जीआर आहे तो रद्द झाला पाहिजे. ही सगळ्यात पहिली महत्वाची मागणी आहे. निश्चितपणे बघितलं आपण, भावना अशी आहे आणि त्यामध्ये थोडंसं तथ्य वाटतं की एनसीसीच्या कॅन्डिडेटला भरती करण्यासाठी वेगळा दर्जा द्या, याबद्दल अजिबात विरोध या मुलांचा नाही. त्यांची वेगळी कॅटेगरी करा, त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवा. मात्र 7 गुणाचं जो काही बोनस घेऊन विद्यार्थी कॅन्डिडेट आमच्यासोबत उभा राहिला तर आम्ही मागे पडू, ही भीती आहे. आता सरकार याबद्दल काय विचार करतं बघू. मात्र मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात हे तरुण सध्या तरी दिसत आहेत. बरोबर आहे सिद्धार्थ. वेळीच सरकारनं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे आपण ज्यावेळेला पाहतोय की प्रश्न केवळ 7 मार्कांचा नाहीये, कारण ज्यावेळेला भरती प्रक्रिया असते त्यासाठी जी मेहनत करावी लागत असते त्यावेळेला एक मार्क हा तितकाच महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघूयात न्यूज 18 लोकमतनं असलेली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सिद्धार्थ आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पोलीस भरती प्रकरणी या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन आपण पाहिलं. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे.